मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 123. श्रीकृष्णाकडून युद्धाचा दिवस निश्चित होऊन येताच कुरु सैन्यात सेनापतीच्या निवडीची चर्चा सुरू झाली. दुर्योधन सर्वांना माझंच नाव त्यासाठी आग्रहानं सांगत होता. अश्वत्थामा, दुःशासन, मामा, जयद्रथ इत्यादींचा त्याला पाठिंबा होता. मला मात्र ज्येष्ठ म्हणून पितामह भीष्मांनी सेनापतिपद स्वीकारावं असंच वाटत होतं. पण सर्वांनी मलाच आग्रह केला तर तो नाकारता येणं शक्य नव्हतं. त्यासाठी माझ्या पित्याला अर्घ्यदानासाठी ओंजळी अर्पून त्यांचा आशीर्वाद घेणं माझं कर्तव्य होतं. ही युद्धापूर्वीची अर्घ्यदानं होती. पिता, पुत्र, सखे सोबती अशा कोणत्याच प्रेमपाशात मनाचा कोणताही धागा यावेळी अडकता कामा नव्हता. श्रद्धा, एकाग्रता यांशिवाय अन्य कोणताच भाव मनातून व्यक्त होता उपयोगी नव्हता. असाच एका सुप्रभाती मी माझ्या भावसाधनेत व्यग्र होतो. सगळीकडे नीरव शांतता होती. किनाऱ्यावरच्या विष्णू मंदिरातील घंटेच्या कुण्यातरी भक्तानं निर्माण केलेल्या नादलहरी अधूनमधून कानांवर आदळत होत्या. माझ्या उंजळीतील पाण्याचा प्रत्येक थेंब टपटप असा आवाज करून गंगेला विचारत होता की, तुला आठवतंय काय, या कर्णानं आपल्या आयुष्यात आजवर किती ओंजळीनं दान केलं आहे? गंगा आपल्या असंख्य लहरींच्या नेत्रांनी वर मुख करून माझ्या पित्यालाच त्याचं उत्तर विचारित होती. त्यांचा तो अबोल संवाद मला समजत होता. दोघांनाही एकमेकांना उत्तर देता येत नव्हतं, म्हणून मीच त्यांना सांगत होतो. गंगा माते, तुझ्या जललहरीनितक्या आणि सूर्यदेव तुमच्या प्रकाशलहरीनितक्या असंख्य अर्घ्यदानांच्या ओंजळी मी तुम्हाला अर्पण केले असतील. त्यांतच आणखी थोड्यांची आजही भर घालतो आहे. त्यांनाही सामावून घ्या. उद्यानाला ताटव्यांचा, आकाशाला तारकांचा, आम्रवृक्षाला कमी अधिक फुललेल्या मोहोराचा, मातेला आपल्या पुत्रांचा कधीतरी भार वाटला आहे काय? मग माझ्या या श्रद्धेनं, प्रेमानं आणि भक्तिभावानं काठोकाठ भरलेल्या ओंजळी तुम्हाला तरी कशा भारभूत वाटतील? तुम्हीच माझे माता पिता. गंगे, तुम्हाला तारलंस. सूर्यदेव, तुम्ही मला धोक्याचे संकेत करून चेतावणी देऊन उजळवलं. मी तुमचाच पुत्र आहे. दुर्योधन, मामा, अश्वत्थामा, पितामह, विदूर, महाराज धृतराष्ट्र कुणाकुणाशी आता एकही शब्द बोलावासा नाही वाटत. जीवनाच्या यात्रेत माझ्या भोवती क्षणभर जमलेले हे असंख्य यात्रिक आहेत. तुम्ही मात्र ज्यांच्यासाठी मी ही बिकट यात्रा चालून आलो ते साक्षात त्रिकालाचे परमेश्वर आहात. बोला, काहीतरी माझ्याशी बोला. सांगा, या यात्रेत काही प्रामाद माझ्या हातून घडला आहे काय? कर्ण या नावातील कर्तेपणाला कुठं काळीमा लागला आहे काय? मी निवडलेला कौरव पक्ष माझ्या स्वार्थासाठी आहे काय? कौरव नसतानाही मी जे कुरूंसाठी केलं ते माता पिता असून तुम्ही माझ्यासाठी तरी कधी केलं आहे काय? सगळं हस्तिनापूर म्हणतंय की कवच कुंडलं नसलेला, शापदग्ध झालेला कर्ण निष्प्रभ आहे. त्यांना मी कसं पटवू की ढगाळलं म्हणजे काही अंधकाराचं राज्य जगावर आलं असं होत नाही? सांगा, कर्ण दुर्भाग्य आहे, सामर्थ्यहीन आहे असं म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे काय? शेवटी भाग्य, सामर्थ्य, यश ह्यांना मोजण्याचा मापदंड तरी काय? संपत्ती, राज्य, कीर्ती, केवळ जगण्यासाठी जगलेलं शेकडो वर्षांचं दीर्घायुष्य? नाही, मी यांतला कोणताच पर्याय कधीही निवडला नाही. गंगे, तुझ्या लपलपणाऱ्या असंख्य जललहरींसारखंच माझं जीवन आहे. सूर्यदेव, चैतन्याचं लेणं घेऊन येणाऱ्या तुमच्या सहस्र किरणांसारखंच माझं जीवन नाही काय? कधी कधी पावसाची सर कोसळून जाते आणि तुमच्या किरणशलाकेतून पांढरा, हिरवा, निळा, जांभळा असे सप्त वर्ण फेकणारं इंद्रधनुष्य तयार होतं. आखाड्याचा दिवस, पांचालीचं स्वयंवर, वृषालीशी विवाह, कवच कुंडलांचं दान, श्रीकृष्णाला नकार, हे माझ्या जीवनातील अनेक भावांचं प्रकट करणारं तसंच इंद्रधनुष्य नाही काय? जवळजवळ येत चाललेल्या महायुद्धात तुमच्या नावाला आणि कुलाला शोभेल असं लढण्याचं सामर्थ्य मला द्या. माझ्या भावश्रद्धेच्या या ओंजळी मान्य करून घ्या. 1, 2, 5, 10, 50, 100 माझ्या हातांतील पाण्याच्या ओंजळी गंगेच्या पात्रात एकरूप होत होत्या.
भोवतीच्या जगाचं मला काहीही भान नव्हतं. क्षणाक्षणाला मन अविचलपणे हिमालयासारखं स्थिरावू लागलं. भर मध्यान्नीचा समय आला. सूर्यदेव माथ्यावर आले. गंगेकाठची वाळू तापून तापून थकली असावी, कारण उष्ण उष्ण वायूच्या लहलहणाऱ्या ज्वाळा माझ्या उघड्या दंडांना स्पष्ट जाणवू लागल्या. अर्ध्या शरीराला गंगेच्या पाण्याचा शीतल स्पर्श, तर अर्ध्याला तप्त वायूचा दाहक स्पर्श. जीवनातील सुखदुःखही अशीच एकमेकांशेजारी पहुडलेली नसतात काय? गंगेचं शीतल पात्र आणि कडेची तप्त मरुभूमी पडलेली असते तशी. फार समय झाला म्हणून पात्राबाहेर पडण्यासाठी वळलो, कारण सेनापतीच्या निवडीची बैठक माझ्याशिवाय सुरू होणार नव्हती. जिकडे अंगावरचं उत्तरीय ठेवलं होतं त्या नेहमीच्या कदंब वृक्षाच्या बाकदार फांदीकडे चाललो. मन स्थिर आणि अविचल होतं. पाण्याबाहेर पडताच तप्त वाळूचे चटके तळपायांना पोळू लागले. दुर्योधनानं सेनापतीपदाचा आग्रह माझ्यासाठी धरला तर? पितामहांचं महत्त्व सर्व योद्ध्यांना कसं पटवावं? त्यांनीच सेनापतीपद पत्करणं योग्य आहे हे दुर्योधनाचं मत न दुखविता त्याला कसं सांगावं? कितीही झालं तरी पितामह ज्येष्ठ आहेत. त्यांनी तप कुरूंचं नेतृत्व केलं आहे. ते सेनापती होणं योग्य नाही काय? आपण त्यांच्या नेतृत्वाखाली लढावं. विचारांच्या तंद्रीतच कदंबाजवळ आलो. मान उंचावून त्याच्या शाखेवरील उत्तरीय वाऱ्यानं उडून गेलं की तसंच आहे हे पाहण्यासाठी एक दृष्टिक्षेप टाकला. समोर जे पाहिलं ते सत्य आहे की स्वप्न, या साशंकतेने मनाच्या मरुभूमीवरचे स्मृतींचे असंख्य वालुकाकण भुरभुर स्वैर उडू लागले. मी पात्रात आहे, किनाऱ्यावरच्या तप्त वाळूत आहे, कर्ण आहे की अन्य कोणी आहे, काहीच समजेना. माझ्या जीवनात मला प्रचंड धक्के देणारे अनेक समरप्रसंग येऊन गेले होते. सद्भावाला साक्षी ठेवून शक्य असेल तेवढ्या धीरोदत्तपणे मी त्यांना तोंड दिलं होतं. पण जे मी समोर पाहत होतो ते माझा सर्वार्थानं कडेलोट करणारं होतं. माझ्या उत्तरेयाच्या छायेत सूर्यदेवांपासून आपलं तोंड लपविण्यासाठी कदंब वृक्षाखालच्या तप्त वाळूत शुभ्र केशांकित कुंती देवी सर्वांग अवगुंठून उभ्या होत्या. त्यांच्या केवळ दर्शनानंच माझ्या जीवनाचं रथचक्र माझ्यासमोर गरगर फिरू लागलं. किती घटना, कितीतरी आरे, अश्वनदीचं पात्र, हिंदोळणारी लाकडी पेटिका, सारथ्यांच्या पर्णकुटीच्या जीर्ण कुडाचा आश्रय घेऊन वाढलेलं माझं पोरकं बालपण, सुतपुत्र म्हणून लाथाडलेलं माझं एकाकी कोंदटलेलं अवमानित यौवन, भरकटलेल्या भग्न नौकेसारखं परिस्थितीच्या निर्दय क्रूर लाटांच्या थपडा खात आलेलं माझं संपूर्ण जीवन, मनाची जाणीव ही ज्यावेळी मनाला नव्हती तेव्हापासून पुढं उभा टाकलेला निर्दय अपमान. ही तीच स्त्री होती जिने एका भक्कम पाषाणापासून सुडोल मूर्ती करण्याऐवजी त्याची सर्वांनी पायदळी तुडवावी अशी मळकट पायदंडी केली होती. हीच ती स्त्री होती जिनं माझ्या जीवनाच्या राजवस्त्राची लक्तर करून समाजाच्या काटेरी कुंपणावर निसंकोच टांगली होती. ही तीच स्त्री होती जिनं माझ्या आयुष्याचं राजकमल अश्वनदीच्या मळकट पाण्यात फेकून त्याचा कर्दम करण्याचा क्रूर कट केला होता. ही तीच स्त्री होती जिनं राजमुकुटात बसवावं असं राजरत्न एका सारथ्याच्या कंठातील फुटक्या वैदुर्यात गुंफून टाकलं होतं. कशासाठी ती आज माझ्यासमोर उभी होती? स्त्री माता मांगल्याचं महन मंदिर, मातृत्वाचं मृदू महात्म्य, महाकवींनी आणि ऋषीमुनींनी वर्णिलेलं पवित्र पूजास्थान, सिद्ध साधक गंधर्व चारण देव यांनी मस्तक नमविलेलं मुक्तिस्थान, माझ्या समोर मात्र कोणत्या स्वरूपात ते उभं होतं? नुकतंच जन्मलेलं पिल्लू खाणारी व्याघ्रीण आणि समोरची स्त्री यात कोणतं अंतर होतं? ती व्याघ्रीण आपल्या पिल्लाच्या असंख्य यातना त्याला खाऊन शेवटी आपल्या उदरात पुन्हा घेऊन मातृत्वाची लाज तरी राखते, पण या स्त्रीनं आपल्या प्रतिष्ठेच्या दातांनी माझी कोवळी मान मोडून मला अर्धवट मेलेल्या स्थितीतच अश्वनदीच्या जलमय अरण्यात टाकलं नव्हतं काय? पायांखालच्या तप्त वाळूनं तळपाय पळत होते, त्यापेक्षा तिच्या दर्शनानं माझं मन पळू लागलं. सगळं ब्रह्मांडच गोल गरगर फिरत मला ओरडून सांगत होतं की
कर्णा, तू सुतपुत्र आहेस, तू सुतपुत्र आहेस. त्यातच समोरची स्त्रीही आपला आवाज मिसळून असंच ओरडत असल्याचा मला भास झाला. मस्तक दोन्ही तळहातांनी घट्ट धरून डोळे गच्च मिटून घेतले. आकाशातल्या सूर्यदेवांचा तप्त तेजोगोल माझ्या मस्तकावर कोसळून तो मला क्षणार्धात वितळून टाकील तर बरं होईल असंच वाटू लागलं. तरीही ती निर्दय स्त्री माझ्या वितळलेल्या शरीराच्या पाटावर पाय देऊन परत जायला मागं पुढं पाहणार नाही या कल्पनेनं मला वेड तर लागणार नाही अशी भयंका मला व्याकुळ करू लागली. चालती हो असं म्हणून ओरडण्यासाठी मी डोळे उघडले. ती तशीच माझ्या उत्तरेच्या छायेत अवगुंठून उभी होती.